मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आंदोलकांसोबत बैठक। मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्यासाठी सांगावं, आंदोलक यांची विनंती। कुणाच्या ताटामधून काढून घे आणि दुसऱ्याच्या ताटामध्ये वाढ ही सरकारची भूमिका नाही। ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचा पुनरुच्चार। राज्यात चांगलं वातावरण कसं राहील याची सरकारनं जबाबदारी आणि खबरदारी सुद्धा घ्यायला हवी, शरद पवार यांची प्रतिक्रिया। तर आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवला पाहिजे, पवार यांनी व्यक्त केलं मत। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार या सगळ्याच्या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली याचिका। राजकोट किल्ल्यावरील पुतळा लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाटला, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट। पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत शिल्पकार जयदीप आपटेला फक्त 26 लाखच मिळाले, वैभव नाईक यांचा दावा। नौसेनेच्या कार्यक्रमामध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन जिल्हा नियोजन समितीच्या पैशांमधून भरण्यात आलं होतं, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। मालवणमधल्या पुतळ्याच्या प्रकरणी भ्रष्टाचार झालाय, तर वैभव नाईक यांनी पुरावे द्यावे। वैभव नाईक यांच्या आरोपाच्या नंतर माजी खासदार निलेश राणे यांचं आव्हान। महाराष्ट्राला निवडणूक आयुक्त कधी मिळणार, आदित्य ठाकरेंचा सवाल। तर सुजाता सौनिकांना आयुक्त होण्यासाठी सरकार दबाव टाकतंय, ठाकरेंचा आरोप। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा। 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची मुंबईला भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांचा हा महत्त्वाचा दौरा। निवडणूक आयोगाने राज्यामध्ये दौरा करावा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। मागच्या वेळी ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्या ठिकाणी जाणीवपूर्वक नागरिकांचे हाल झाले, दानवेंचा आरोप। महाविकास आघाडीचं जागा वाटप 10 दिवसांमध्ये पूर्ण होईल, शरद पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। तर लोकसभेत आम्हाला चांगलं यश मिळालं, विधानसभेसाठी सुद्धा वातावरण चांगलं असल्याची पवारांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी घेतली अजित पवार यांची भेट। अजित पवार चिपळूण दौऱ्यावरती असताना विक्रांत जाधव यांनी घेतली भेट। भेट राजकीय नव्हे तर कौटुंबिक असल्याची माहिती। मेघालय आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। महाराष्ट्रामध्ये भाजपचा सुपडा साफ होईल, मी महाविकास आघाडीच्या सोबत आहे, भेटीच्या नंतर मलिक यांची प्रतिक्रिया। सत्यपाल मलिकांनी मोदींबद्दल सांगितलेल्या गोष्टी भयावह, पुलवामा दहशतवादी घटनेबद्दल विचारलं असता मोदींनी शांत राहण्यासाठी सांगितलं, सत्यपाल मलिकांनी दावा केल्याची नाना पटोलेंची माहिती। राज्यपाल रिटायर्ड झाल्यावरती भेट घेत असतात सत्यपाल मलिकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून राजकारणामध्ये शिरकाव करायचा आहे, सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची टीका। पितृ पंधरवड्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ, गवार, भेंडी, कारली, आलं, अळू, काकडी या भाज्यांच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ। समृद्धी महामार्गावरती एका वर्षात 75,000 वाहनांवरती कारवाई, तर तब्बल 7 कोटी रुपयांचा दंड वसूल। अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका। आणि यानंतर मराठवाड्यामधल्या बातम्या सुपरफास्ट। आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आता उपचार घेण्याची गरज, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती। आरोग्य प्रशासनाकडून उपचार घेण्यासाठी विनवणी। राज्य सरकारने आरक्षणाच्या संदर्भात सोमवारी बोलावलेल्या बैठकीवरती जरांगेंची टीका। आरक्षणावरती तोडगा काढण्यासाठी सरकारनं भुजबळ फडणवीसांच्या विचारांचे तज्ज्ञ आणलेत का, जरांगेंचा सवाल। तर सुरुवात तुम्ही केली, शेवट मराठे करणार असल्याचा जरांगेंचा सरकारला इशारा। राज ठाकरेंना जातीवादाचा कळवळा असल्याची जरांगेंची टीका। शाळेत सुद्धा जातीवाद झाला या राज ठाकरेंच्या वक्तव्यावरती जरांगेंची टीका। जरांगे छत्रपतींच्या वारसांवरती खालच्या भाषेत टीका करतात, जरांगेंना त्यांची गादी निर्माण करायची आहे। हाकेंचा जरांगेंवरती हल्लाबोल, तर तुम्ही शिवरायांचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहात का, हाकेंचा जरांगेंना सवाल।
जालन्यामध्ये मंगेश ससाणेंच्या उपोषणातील सहकारी बाळासाहेब दखने यांची प्रकृती खालावली। रक्तदाब कमी झाल्यामुळे दखने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल। मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? तसंच जरांगेंना कायदा मंत्री करणार आहात का? ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांचा सवाल। लातूरमध्ये मराठा बांधवांचा मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। निलंग्यामधली घटना। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून टायर जाळून सरकारचा निषेध। सरकार जरांगेंच्या मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून जालना बंदची हाक। सध्या तरी शहरामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद। छोटे व्यावसायिक रस्त्यावर, वाहतूकही सध्या सुरळीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।